हॅलो फ्रेंड्स, होप सो तुम्ही सगळे मजेत असाल ह्या कोविडच्या पिरियडमध्ये. तरी पण अडचण नाही. आपण आपल्या ईचं नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करतो आहे. सगळ्यांना एकच सांगतो की जे लोक ह्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जी लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण का नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन त्यांना लगेच मिळत जातील. आणि जे नवीन आहेत जे जुने आहेत त्यांनी पटापट लाईक करून घ्यायचं आहे, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढत जाईल. दुसरी गोष्ट, जे आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटा सोडून जे मुलं लेक्चर पाहत आहेत त्यांनी आपल्या शहराचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहावं, जेणेकरून मलाही समजेल की नक्की आपण कुठल्या शहरापर्यंत आपली लेक्चर्स पोहोचत आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चरचा म्हणजे काय आनंद घ्यावा असं माझी इच्छा आहे, कारण का ईटी सब्जेक्ट फारसं कोणी बघत नाही जास्त ह्याच्याकडं, पण हा सध्याच्या युगातला फार गरजेचा सब्जेक्ट आहे. तर चला आता स्टार्ट करूया. आपण काय आहे प्रिन्सिपल IoT प्रिन्सिपल अँड फीचर्स. IoT प्रिन्सिपल अँड फीचर्स काय आहे बघा. प्रिन्सिपल ऑफ IoT काय आहे. इन द नियर फ्युचर आवर एव्हरीडे लाईफ्स वी विल मोर अँड मोर फिल्ड विथ इंटेलिजंट, फार महत्त्वाचं आहे इंटेलिजंट कनेक्टेड ऑब्जेक्ट. दे विल अपेअर इन आवर होम. कुठं आहेत ते होम, इन वर्किंग एन्व्हायरमेंट अँड द cities we lived as travel every day we in the form of variables, smart clothing and things we cannot even imagine right now. This development is called as the Internet of Things or IoT. आता हा आपला पहिला प्रश्न आहे. मला तुम्ही उत्तर सांगायचं आहे. IoTचं लॉंग फॉर्म सांगायचा आहे. हा पहिला प्रश्न आहे तुमचा. फॉर द डिझाईन फोकस. आता बघा, फोकस ऑन व्हॅल्यूज. In the world IoT, user research and service design are more crucial than ever. While early adopters are eager to try our new technologies, many others are reluctant to take the new technology. बघा, हे फार महत्त्वाचं आहे. नवीन टेक्नॉलॉजी आली की आपण लवकर ती ॲडॉप्ट करत नाही. आपलं त्याला काय म्हणतो आपण, ह्युमन टेंडन्सी आहे की नवीन टेक्नॉलॉजी आपण लवकर ॲडॉप्ट करत नाही. पण काय आहे बघा, फॉर युअर IoT सोल्युशन बिकम अ वाईडली अडॉप्टेड यू नीड टू डिग डीप इन टू युजर्स नीड अँड ऑर्डर टू फाइंड वेअर लाईज द प्रॉब्लेम ट्रूली वर्थ सॉल्विंग. काय आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्नॉलॉजी आहे. व्हॉट इज द रिअल एंड युजर व्हॅल्यूज ऑफ द सोल्युशन. म्हणजे तुमचं जे प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ते एक्झॅक्ट मिळतं कशातनं, IoT मधून. आता बघा, Take a holistic view. IoT solution typically consist of multiple devices with different capability, both physical and digital touch point. The solution may also be provided in cooperation with multiple different service provider. म्हणजे IoT काय करतं आहे, ॲट अ टाईम मल्टिपल डिव्हाइस बरोबर ते काम करू शकतो. म्हणजे तुमचा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, IoT सिंगल डिव्हाइस बरोबर काम करू शकतं का, 2 डिव्हाइस बरोबर काम करू शकतं का, 3 डिव्हाइस बरोबर काम करू शकतं का, मल्टिपल डिव्हाइस बरोबर काम करू शकतं, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. फूड सेफ्टी फर्स्ट, हे फार महत्त्वाचं आहे. IoTमुळं काय होतं, फूड सेफ्टी फर्स्ट. म्हणजे काय, ॲज द IoT सोल्युशन आर प्लेस्ड इन द रिअल वर्ल्ड कंटेन्स्ट, consequence we can serious when nothing goes wrong. At the same time, users of the IoT solution may vary using new technology. Building trust should one of the main design driver. बघा, एखाद्या धंद्यातलं सगळ्यात महत्त्वाचं साधन काय आहे, तर ट्रस्ट डेव्हलप करणं. काय करणं, ट्रस्ट डेव्हलप करणं. ट्रस्ट इज द बिल्ड स्लोली अँड लॉस्ट इझिली. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे बघा, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. काय आहे, हे कुठं तर लिहून ठेवा तुम्ही. ट्रस्ट बिल्ट व्हेरी स्लोली अँड
लॉस्ट इझिली. ट्रस्ट बिल्ड व्हेरी स्लोली बट लॉस्ट इझिली. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर विश्वास बसायला वेळ लागतो, पण व्यक्तीवरचा विश्वास उडाय फार वेळ लागत नाही. त्यामुळे असं कुणाबरोबर वागू नका की त्याचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. तुम्ही उद्या परवा आफ्टर TY तुम्ही धंद्यात पडणार आहात. एखाद्याचा विश्वास कमवाय फार वेळ लागतो, पण विश्वास कमवाय फार वेळ लागत नाही. त्या पद्धतीनं तुम्ही पावलं उचलावीत. You really have to make sure that every interaction with this product or service build the trust rather than breaks. म्हणजे एखादा धंदा तुम्ही करत आहात तर त्या धंद्यात तुम्ही माणसांचा विश्वास कमवा. रादर दॅन ब्रेक्स म्हणजे काय होईल, तुमचा धंदा वाढत जाईल. धंदा वाढत जाईल. आणि ते कशामुळे साध्य होऊ शकतं, IoTमुळं इझिली साध्य होऊ शकतं. कन्सिडर द कंटेक्स्ट. म्हणजे काय, IoT solution exists at the crossroad of the physical and digital world. Commands given through the digital interface may be produce real world effects, but unlike digital commands, action happening in the real world cannot necessarily be undone. In the real world context, lots of unexpected things can happen. म्हणजे काय आहे, तुम्ही तुमच्या इमॅजिनरी वर्ल्डमध्ये आयडियल सिच्युएशन धरून काम करू शकता, पण रिअल वर्ल्डमध्ये काय होऊ शकतं, अनएक्सपेक्टेड थिंग दॅट कॅन हॅपन. म्हणजे कधी तर माणूसच आला नाही जागेवर, ते प्रत्येक वेळी येईलच वेळेवर असं नाही. अँड ॲट द सेम टाइम्स युजर शुड एबल टू फील सेफ इन कंट्रोल. कंटेक्स्ट प्लेस काइंड ऑफ रिक्वायरमेंट टू द डिझाईन डिपेंडिंग ऑन द फिजिकल कंटेंट्स. ह्या सगळ्या गोष्टी IoT काय करत असतं, कन्सिडर करून तुम्हाला काय करत असतं, रिझल्टपर्यंत पोचवत असतं. बिल्ड अ स्ट्रॉंग ब्रँड म्हणजे काय, ड्यू टू द रिअल वर्ल्ड कंटेंट्स ऑर द IoT सोल्युशन रिगार्डलेस ऑफ द हाऊ केअरफुली यू डिझाईन द थिंग्स अँड एम टू बिल्ड द ट्रस्ट. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे धंद्यात आपल्या, ट्रस्ट. आता ज्यावेळी ट्रस्ट डेव्हलप होतो, समटाईम अनएक्सपेक्टेड थिंग विल हॅपन. ॲट द सेम पॉईंट युअर सोल्युशन समवॉट गोईंग टू फेल. म्हणजे कधीकधी तुमचं सोल्युशन काय होऊ शकतं, फेल होऊ शकतं. In this kind of situation, it is utmost importance that you have to build a strong brand that truly resonate with the end user. त्यावेळी तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, स्ट्रॉंग ब्रँड असला पाहिजे. ट्रूली रेझोनेट विथ द एंड युजरपर्यंत ते पोचलं गेलं पाहिजे. व्हेन दे फील कनेक्टेड टू युअर ब्रँड, दे विल मोर फॉरगिव्ह अबाउट द सिस्टीम फेल्युअर अँड विल स्टील कीप ऑन युझिंग युअर सोल्युशन. म्हणजे बघा, आता बुटाचं उदाहरण देतो. वुडलँड बुटा हा ब्रँडेड आहे, 10 वर्ष त्या बुटाला काय होत नाही. पण समजा एखाद्या युजरला असं जाणवलं की हा बूट फाटत आलेला आहे 1 वर्षातच, तर तो इझिली कुठं जाऊ शकतो, त्या शोरूममध्ये जाऊ शकतो. शोरूममध्ये गेल्यानंतर त्याला तिथं सोल्युशन मिळू शकतं. ह्याच्यामुळं काय होतं, स्ट्रॉंग ब्रँड निर्माण होतो. हे कशामुळं, बिल्ट अ स्ट्रॉंग ब्रँडमुळं. तुमचा ब्रँड महत्त्वाचा असल्यामुळं तिथं काय होऊ शकतं, चालू शकतं. आता प्रोटोटाईप अर्ली अँड ऑफन, हे महत्त्वाचं आहे बघा. प्रोटोटाईप अर्ली अँड ऑफन. टिपिकली HW अँड SW हॅव क्वाईट डिफरंट लाईफ स्पॅन. आता तुम्ही मला HW आणि SW सेपरेटली कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहायचं आहे. क्वाईट डिफरंट लाईफ स्पॅन. ॲज अ सक्सेसफुल IoT सोल्युशन नीड्स टू हॅव बोथ HW अँड SW elements. The lifespan should be aligned. At the same time, IoT solutions are harder to upgrade because once the connected object placed somewhere, it is not easy to replace with newer version, especially if user would need to pay for the upgrade. And even with software within the connected object may hard to update due to security and privacy reason. म्हणजे बघा, प्रोटोटाईप अर्ली अँड ऑफन म्हणजे एखादा प्रोटोटाईप जर तयार झाला तर त्यानंतर अपडेटला व्हायला पैसे वगैरे देऊ शकतो आपण,
आपण रिलक्ट करतो की लवकर ते मॅच होत नाही, त्या प्रोटोटाईपबरोबर आपण लवकर मॅच होत नाही. इट इज त्यानंतर काय यूज डाटा रिस्पॉन्सिबिलिटी. कुठल्याही धंद्यात रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकलं पाहिजे. IoT सोल्युशन कॅन इझिली जनरेट टन्स ऑफ डाटा. म्हणजे भरपूर डाटा IoT जनरेट करू शकतो. However, the idea not be hold as much as data as possible, but instead of identify the data point that are needed to make a solution functional and useful. म्हणजे एखाद्या गोष्टीचा फक्त डाटा कव्हर करत बसायचं नाही, तर त्या गोष्टीवर सोल्युशन, त्याचे फंक्शन्स काय आहेत हे सुद्धा बघणं त्याचबरोबर फार गरजेचं असतं. आता फीचर्स ऑफ IoT काय आहेत बघा, फार काय सांगत नाही, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक एक मला फीचर्स सांगायचं आहे. पहिलं कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, प्रॉपरली कनेक्शन्स होऊ शकतं. तुमचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, फीचर्स ऑफ IoT. हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत सेपरेटली. दुसरं काय, ॲनालायझिंग. तुमचं सोल्युशन जे असेल प्रॉब्लेम तो ॲनालाइज करू शकतो. तिसरं काय आहे, इंटिग्रेटिंग. तिसरं काय आहे, इंटिग्रेटिंग म्हणजे सगळा जो डाटा आहे तो काय करू शकतो, तो इंटिग्रेट करू शकतो. चौथं काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजंट. म्हणजे रोबोटिक्समध्ये वगैरे काय केला जातो, डाटा आपण केला जातो, त्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजंट फार महत्त्वाचा रोल प्ले करत आहे आपल्याकडं. परत काय आहे, सेन्सिंग. काळजीपूर्वक लक्ष द्या, मी बरेचसेच प्रश्न विचारलेले आहेत ते तसेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. सेन्सिंग म्हणजे एखादी गोष्ट सेन्स म्हणजे त्याला काय लागतो, आपण फीडबॅक सिस्टीमसुद्धा यूज करू शकतो. आपण त्याला काय यूज शकतो, फीडबॅक सिस्टीमसुद्धा म्हणू शकतो. फीडबॅक सिस्टीम म्हणू शकतो. परत काय आहे, ॲक्टिव्ह एंगेजमेंट. प्रॉपरली ते सॉफ्टवेअर काय करू शकतो, ॲक्टिवली एंगेज करू शकतो. त्यानंतर काय, एंड पॉईंट मॅनेजमेंट. एंड पॉईंट मॅनेजमेंट म्हणजे काय, जे लास्ट पॉईंटपर्यंत जे पब्लिकला जे पाहिजे त्याला प्रॉपरली पोहोचवण्यासाठी जे वापरलं जातं ते एंड पॉईंट मॅनेजमेंट म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं आलेलं आहे, हे घेऊन आपण आजचं लेक्चर थांबवणार आहे. आपण बघू लेक्चर किती पुढं आहे, पण जास्त वेळ घेतलं तर मुलं पण कंटाळून जातात. हे माझा अनुभव आहे 10 वर्षाचा. तर तसं न करता आपण आजचं हे लेक्चर ॲप्लिकेशन IoTचे ॲप्लिकेशन इन इलेक्ट्रिकल सिस्टीम फार महत्त्वाचे आहेत. हे लेक्चर काळजीपूर्वक बघा. तुम्हाला एखादा डिप्लोमातला इलेक्ट्रिकलचा प्रोजेक्ट मिळून जाईल. ह्याच्यावरून खूप चांगल्या पद्धतीनं प्रोजेक्ट करू शकाल तुम्ही. पहिलं काय आहे, बिल्डिंग ॲटोमेशन. पहिलं काय आहे, बिल्डिंग ॲटोमेशन. तुमचा नेक्स्ट क्वेश्चन तयार झालं बघा. IoTचे ॲप्लिकेशन्स मला सांगायचे आहेत. पहिलं काय आहे, बिल्डिंग ॲटोमेशन. मी हे सगळे लेक्चर परत सगळे व्यवस्थित घेतो. आता फक्त ॲप्लिकेशन सांगत जातो तुम्हाला. नेक्स्ट काय आहे, स्काडा. स्काडाचा लॉंग फॉर्म मला आणि एकदा सांगायचा आहे. इथं दिलेलंच आहे बघा. स्काडा म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्वायझेशन. तसं आहे स्मार्ट मीटरिंग. स्मार्ट मीटरिंगला मी तुम्हाला सांगतो काय केलेलं असतं, तर ह्याला प्रॉपर फीडबॅक सिस्टीम दिलेलं असते. फीडबॅक सिस्टीम हे कशासाठी यूज केलं जातं, तर पॉवर थेफ्ट वाचवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्मार्ट मीटरिंग शक्यतो कुठं वापरलं जातं, तर पॉवर थेफ्टमध्ये वापरलं जातं. हा क्वेश्चन तयार झालेला आहे बघा. स्मार्ट मीटरिंग कुठे यूज केलं जातं, तर कुठं यूज केला जातो, पॉवर थेफ्ट वाचवण्यासाठी. परत काय आहे, ॲडव्हान्स मीटरिंग सिस्टीम आहे बघा. ॲडव्हान्स मीटरिंग सिस्टीम ह्यालासुद्धा तेच पॉवर थेफ्ट वाचवण्यासाठीच ह्याचा यूज केलेला आहे. त्यानंतर इल्युमिनेशन सिस्टीम, पब्लिक लाईटिंग. इल्युमिनेशन सिस्टीम म्हणजे काय केलं जातं, रोडवरची लाईटिंग असते. काही वेळा हे एक लक्षात ठेवा, हिवाळ्याच्या दिवसात 6 वाजता अंधार पडतो, पण तेच उन्हाळ्याच्या दिवसात 6 वाजता प्रकाश भरपूर असतो. मग इल्युमिनेशन सिस्टीमची सेन्स करून ज्या गोष्टी केल्या जातात त्याला म्हणतात इल्युमिनेशन सिस्टीम. त्यासाठी सुद्धा IoT ॲप्लिकेशन यूज केलं जातं. बरेचसे IoT प्रोजेक्ट आहेत बघा.
बऱ्याचशाच कॉलेजमध्ये लेडीज हॉस्टेल किंवा जेंट्स हॉस्टेलला संध्याकाळी 6 नंतर लाईटा लागतात. पण थंडीच्या दिवसात 6 नंतर ठीक आहे, पण उन्हाळ्याच्या दिवसात 6 वाजता लाईट लागून उपयोग होत नाही, 1 तासाचं लॉसच असतो. त्यासाठी IoT ॲप्लिकेशन बेस्ड तुम्ही सेन्सिंग डिव्हाइस हा प्रोजेक्टसुद्धा करू शकता. मित्रांनो, एकच सांगतो की तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित करा तुम्ही सगळे, कारण का तुम्हाला ह्याच्यातनं तुमचा डिप्लोमाचा खूप चांगला प्रोजेक्ट ह्याच्यातून मिळून जाईल. हे एका ॲप्लिकेशनवर एक प्रोजेक्ट होऊ शकतो. परत IoT कुठं आहे ॲप्लिकेशन, हे झालेलं आहे IoT ॲप्लिकेशन. चेक करूया अजून. ठीक आहे, हे ॲप्लिकेशन झालेले आहेत. तुम्हाला तर हा क्वेश्चन आहे बघा, स्काडाचा लॉंग फॉर्म पण लिहायचा आहे आणि IoTचे ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन्स वाढेल. आणि एक सांगतो मित्रांनो, 1000 सबस्क्रायबरच्या आपण जवळ येऊन ठेपलेलो आहोत, म्हणजेच आपल्यात क्वालिटी देखील तेवढीच आहे. फक्त तुमच्या एका मदतीची हाक हवी आहे की मला जर लेक्चर आवडत असेल तर बऱ्याच मित्रांना तुमच्या सेंड करा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होत जाईल. थांबतो इथं आपण इथं. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द इलेक्ट्रो क्रक्स यूट्यूब चॅनल. थँक्यू.